सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार. आशा भोसलेंना दिग्गजांची श्रद्धांजली. सोशल मीडिया, वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून जागवल्या आठवणी. संगीत क्षेत्रातलं चैतन्य हरवल्याची भावना. अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार. शांती वार्ता फिसकटल्यानंतर ट्रम्प यांची धमकी. तर होर्मुझ इराणच्या नियंत्रणाखाली, कारवाई केल्यास सडेतोड उत्तर देणार इराणचं प्रत्युत्तर. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब. चीनमधून येणाऱ्या गाड्यांवरती 100% टॅरिफ. चीनी कार कंपन्यांनी युरोपला उद्ध्वस्त केल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिका इराणमधल्या चर्चेसाठी आता रशियाचा पुढाकार. पुतीन यांनी बोलून दाखवली मध्यस्थाच्या भूमिकेची इच्छा. इराणच्या पेजेशकियान यांच्याशी पुतीन यांची फोनवर चर्चा. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ. प्रति बॅरेल किमतीमध्ये 8% वाढ होऊन दर गेले $100च्या वर. होर्मुझमधली अनिश्चितता कायम असल्याचा परिणाम. बंधू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. पुढील गुन्ह्यामध्ये SIT खरातची कोठडी मागण्याची शक्यता. तर आतापर्यंतच्या तपासात मिळालेल्या अधिकच्या माहितीचा उलगडा होणार. नाशिकमधील IT कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 6 आरोपींनी न्यायालयीन कोठडी. 7वी आरोपी अश्विनी चेनानीला आज कोर्टात हजर करणार. आरोपी निदा खान अजूनही फरार. राज्यात उन्हाचा तडाखा. अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 43.1 अंशावर. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील उन्हाची काहिली वाढली. मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅट्रिक. वानखेडेवरती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 18 धावांनी पराभव. विराट कोहली, रजत पाटीदार आणि फिल सॉल्ट हिरो ठरले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.